नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. मराठा आमदारांना लाजा वाटत नाही का, असा जो प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे, तो आपण का उपस्थित केलेला आहे हे आता आपण समजून घेऊयात. एकतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आता भर उन्हामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळतो आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर सुद्धा अनेक जण आंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनं सुरू झालेली आहेत आणि या दरम्यानच्या काळामध्ये मात्र मराठा आमदार जे आहेत ते कुठल्याही प्रकारची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं आपण हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता आपण हा प्रश्न जो उपस्थित केलेला आहे त्याला कदाचित काही जणांना जातीय दृष्टिकोन वाटू शकतो, परंतु मुद्दा असा आहे की आरक्षण हे जातीच्या नावावरच दिलं जातं. त्यामुळं मराठा समाजातून निवडून गेलेल्या आमदारांची ही जबाबदारी आहे की मराठा समाजाचे जेव्हा प्रश्न येतात त्यावेळी तुम्ही नेमकं काय करतात याकडं मराठा आंदोलकांचं आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या गोरगरीब लोकांचं लक्ष लागलेलं आहे त्यांचं पण आता ते लक्ष आपल्याकडं आहे हे लक्षात घ्या. मराठा आमदारांनी विधानसभेमध्ये जेव्हा 10% आरक्षण दिलेलं आहे किंवा सर्वच पक्षांनी आपण म्हणूयात सर्वच राजकीय पक्षांनी 10% आरक्षण देताना कुणबी प्रमाणपत्र काढताना मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेतली. मात्र मागच्या 10 महिन्यामध्ये जे काही घडलं ते अत्यंत निंदनीय आहे. त्याच्यावर जितकी टीका करावी तितकी कमी आहे. कारण आरक्षण मिळाल्यानंतरसुद्धा खासरा प्रमाणपत्र असतील किंवा एकाच कुटुंबातील बहिणीला प्रमाणपत्र दिलं, भावाला नाकारलं, काही ठिकाणी आजोबांचं प्रमाणपत्र दाखवूनसुद्धा प्रमाणपत्र दिलं गेलेलं नाही. या सगळ्या गोष्टी 10 महिन्यामध्ये घडत असताना आपापल्या मतदारसंघामध्ये मराठा आमदार काय करत होते हा आमचा सवाल आहे. मुद्दा मी आधीही स्पष्ट केलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं पण आरक्षण झालं पाहिजे ही भूमिका सर्वजण घेतात. पण प्रत्यक्ष बोलताना हे सगळं बोलायला सोपं आहे, पण करताना किती अवघड आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यामुळं एका बाजूला तुम्ही मराठा समाजालाही सांगतात की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आम्ही ते देऊ, दुसऱ्या बाजूला तुम्ही ओबीसींनाही सांगतात की तुमच्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही. त्यामुळं कोणती तरी एक गोष्ट खरी असेल किंवा कोणती तरी एक गोष्ट खोटी असेल ही भूमिका न्यूज यात्राने सातत्याने मांडलेली आहे. या सगळ्या भूमिका मांडत असताना जे ओबीसींचे आंदोलन झाले त्याही बाबतीमध्ये आपल्या भूमिका आपण अत्यंत तटस्थपणे मांडलेल्या आहे. त्यामुळे आम्ही आज अत्यंत तटस्थपणे मराठा आमदारांना प्रश्न विचारतो आहे की मराठा समाजातील आरक्षणाच्या प्रश्नाशी तुमचं काही देणं घेणं लागतं की नाही, तुम्हाला काही लाजा वाटतात की नाही, हा मराठा समाजाचा तुम्हाला प्रश्न आहे जो न्यूज यात्राच्या वतीने आम्ही तुम्हाला विचारत आहोत. मराठा समाजातून आमदार झाल्यानंतर आत्ता मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाही आहेत, कोणत्याही पद्धतीचं राजकारण नाही आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण ज्या मागण्यांसाठी सुरू केलेलं आहे त्यासाठी आपली मतदारसंघातील भूमिका काय आहे हे प्रत्येक मराठा आमदारांनी आता स्पष्ट करायला हवं. आपल्या मतदारसंघापुरतं आपल्या उपविभागीय अधिकारी असतात, तहसीलदार असतात आणि विशेष म्हणजे तलाठी असतात आणि ज्या ज्या गावामध्ये या सगळ्या समित्या मराठा आरक्षणासाठी नेमण्याचं सांगण्यात आलं होतं त्यासाठी मराठा आमदारांनी मागच्या 10-11 महिन्यामध्ये काय केलेलं आहे हा मराठा आंदोलकांचा प्रश्न आहे. अर्थातच एकाही आमदाराने या सगळ्या प्रश्नावर काहीही केलेलं नाही हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आत्ताच्या घडीला तरी मराठा आमदारांनीच याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट केला पाहिजे. अर्थात त्यांनी सपोर्ट केला नाही तर आंदोलन काही कमकुवत होईल अशी आत्ताची परिस्थिती नाही, कारण हे तळागाळातील लोकांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे. याला कितीही बाजूनं तुम्ही राजकीय चष्मा लावून बघितलं, कितीही बाजूनं तुम्ही जातीय चष्मा लावून बघितलं तरी हे गोरगरीब मराठांच्या लोकांचं आंदोलन आहे. जसं गोरगरीब ओबीसी रस्त्यावर उतरतात तसंच गोरगरीब मराठी आता रस्त्यावर उतरत आहेत. हे सरकारने आणि सर्वांनी विचारात घेतलं पाहिजे आणि खास करून मराठा समाजातील सर्व पक्षाच्या आमदारांनी हे विशेष करून लक्ष घेतलं पाहिजे की सर्वात जास्त रोष असणार आहे तो मराठा आमदारांवर. कारण तुम्ही जातीच्या नावावर निवडून आलेलं नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाच्या भूमिका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलात. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काय जिथे सामदाम दंड भेद असतील त्या पद्धतीनं 1.5 लाख 2 लाख मतदारांमधून तुम्ही 1.5 लाख 2 लाख मतदान घेतलं, निवडून आले, काहींना 2 लाखाचं मताधिक्य मिळाले असेल, याचा अर्थ तुम्ही मतदारसंघाचे राजे झालेले आहात असं नाही. त्या मतदारसंघामध्ये ज्या कोणाचे ओबीसीचे असतील, मराठ्यांचे असतील, इतर सगळ्यांचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये तुम्ही काय करता आहात ही तुमची भूमिका जास्त महत्त्वाची असते. आणि आज मराठा आंदोलक जेव्हा रस्त्यावर उतरत आहेत त्यावेळी खास करून ज्या समाजातून तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात त्या समाजासाठी तुम्ही काय करत आहात हा न्यूज यात्रा आंदोलकाच्या वतीने आपल्याला प्रश्न विचारत आहे. त्यामुळं
कदाचित लाजा वाटत नाही का, हा प्रश्न, हे वाक्य तुम्हाला कदाचित मनाला काळजाला वाईट वाटणारा असेल, पण लोक तुम्हाला अशाच पद्धतीनं याच भाषेमध्ये जागोजागी मतदारसंघात इथून पुढे प्रश्न विचारणार आहेत. आता हे आंदोलन कोणत्या टप्प्यावर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालेलं आहे. हे उपोषण कदाचित मागे घेतलं जाईल, कदाचित हे आंदोलन पुढे चिघळेल. याच्याशी आज आंदोलकांचा काही म्हणजे संबंध नाही असं मानून चालतं कामा नये. कारण आंदोलक पूर्णपणे राज्यभरामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलेलं असलं तरी वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करत आहेत. आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणावर येण्याला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये हे आंदोलन आणखीन एका वेगळ्या वळणावर जाऊ शकतं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार इतकीच भूमिका महत्त्वाची आहे, ती मराठा आमदारांची. मराठा आमदार सगळे पक्षाचे भेद, प्रादेशिक भेद विसरून जर एकत्र आले आणि हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, औंध गॅजेट हे लागू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर सरकारवर एक निश्चित दबाव निर्माण होऊ शकतो. ही आंदोलकांची पण भूमिका आहे. तशी मागणी आंदोलक याच्यासाठी करत नाही आहेत आत्ता सध्या, की त्यांना गरज वाटत नाही. पण गावागावातील मराठा कुणबी समाजासाठी लढणारे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र मराठा आमदारांना इथून पुढच्या काळामध्ये हे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन कोणत्या वळणावर जातं? आंदोलनामध्ये आत्ता जे ड्राफ्ट तयार केलेला आहे तो ड्राफ्ट कसा आहे, आणि तो ड्राफ्ट आल्यानंतर पुन्हा गावागावामध्ये मराठा आंदोलक मागच्या काळामध्ये जसं 10 महिन्यामध्ये त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढाकार घेतला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, तशीच मेहनत या पुढच्या काळातही ते घेतील यात तीळ मात्र शंका नाही. पण यांना म्हणजे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी मराठा आमदार त्या मतदारसंघातला काय करतो हे जास्त महत्त्वाचं असणार आहे. किमान त्याच्या मतदारसंघापुरतं जरी त्यांनी विचार केला तर त्या मतदारसंघामधील सरकारी यंत्रणा हलू शकते आणि तिथले जे आंदोलक आहेत, मराठा आंदोलक, हे त्यांच्याबरोबर असले तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जिथं अडवणूक होत आहे तो प्रश्न तिथं सुटू शकतो. त्यामुळं किमान आता एवढ्या गोष्टी तरी मराठा आमदारांनी करायला पाहिजे. कारण याच्यामध्ये सरळ मुद्दा आहे की सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे, त्या परिपत्रकानुसार जो पात्र आहे त्याला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि ते प्रमाणपत्र मिळत नसेल तर त्या भागातील त्या आमदाराची ती जबाबदारी. पण एकही आमदार हा सगळा GR निघाल्यानंतर त्याच्या मतदारसंघामध्ये या कामामध्ये लक्ष घालतो आहे असं कधीही महाराष्ट्राने 10 महिन्यात पाहिलेलं नाही. त्यामुळेच आपण तो प्रश्न जो उपस्थित केलेला आहे, वारंवार ते वाक्य मी परत वापरत नाही. आता तुम्ही न्यूज यात्रा बघत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मराठा आंदोलक या पुढच्या काळामध्ये तुम्हाला याच पद्धतीने प्रश्न विचारत राहतील आणि हे आंदोलन आता मराठा आमदारांच्या घरापर्यंत म्हणजे त्यांच्या दारापर्यंत विनंती म्हणून जाईल. यामध्ये सुद्धा तीळ मात्र शंका नाही. कारण त्यांच्या कार्यालयापर्यंत म्हणू आपण, मतदारसंघातील त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत सुद्धा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसं आंदोलन पुढं होतं, ड्राफ्ट काय आहे, ड्राफ्टच्या बाबतीमध्ये भूमिका काय घेतली जाते आणि ड्राफ्ट झाल्यानंतर मराठा आमदार काय करतात याकडे ही न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.